मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा हा मोटिवेशनल चॅनल, ज्यामध्ये आम्ही आमच्या पार्टिसिपंट सोबत आलेले अनुभव आपल्याशी शेअर करत असतो, जेणेकरून तुम्हाला तुमच्या दैनंदिन आयुष्यात बिझनेसमध्ये याचा फायदा होईल. मित्रांनो, ते आपण गुरुत्वाकर्षणाचा कसा शोध लागला हे आपल्याला लहानपणी शिकवलेलं आहे की सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटन नावाचा एक सायंटिस्ट बसलेला असताना त्याच्या डोक्यावर ते सफरचंद पडलं आणि त्याच्या डोक्यात सहज एक चक्र सुरू झालं की हे सफरचंद खालीच का आलं, आणि मग तिथून तो गुरुत्वाकर्षण नावाचा प्रकार जो असतो तो त्याच्या डोक्यात आला आणि हे चक्र सुरू झालं. मित्रांनो, हा शोध न्यूटनलाच का लागला? कारण वरून गोष्ट एखादी डोक्यावर पडण्याची घटना ही पहिल्यांदा घडली नसेल, ती पूर्वी असंख्य वेळा घडली असेल. मग या व्यक्तीच्याच डोक्यात का आलं की वरून काहीतरी खाली पडतंय आणि आपल्या डोक्यावर पडलं, आणि वरून पडलेली गोष्ट खालच्या दृष्टीने येते, म्हणजे तिथे काहीतरी एखादा फोर्स काम करतोय. तर मित्रांनो, तिथे काहीतरी होतं, तिथे काहीतरी एक विशिष्ट विचार होता ज्याला त्या यांनी ट्रिगर केलं गेलं त्या सफरचंदाने, आणि तिथून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. मी तुम्हाला हे उदाहरण यासाठी दिलं मित्रांनो की आजच्या आपल्या व्हिडिओचं शीर्षकच हे आहे की पैसा जो असतो तो हा डोळ्यांनी दिसण्याच्या अगोदर तुम्हाला ब्रेनला सवय लावावी लागेल पैसा बघण्याची. युअर ब्रेन मस्ट बी ट्रेन. तुमचा मेंदू हा ट्रेन झाला पाहिजे पैसे बघण्यामध्ये, ज्याला ज्ञानेश्वर माऊलींनी दृष्टीचा डोळा म्हणलेले त्यांच्या अभंगावर. त्या दृष्टीचा डोळा म्हणजे ब्रेनला समजलं पाहिजे म्हणजे काय नेमकं मित्रांनो. एक लक्षात घ्या, या जगात जेवढे लागलेले शोध आहेत, मायक्रोसॉफ्ट एक्सेल समजा फॉर एक्झाम्पल गृहीत धरा. मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे याचा एवढा मोठा बिझनेस होऊ शकतो किंवा मायक्रोसॉफ्टचाच बिझनेस होऊ शकतो. एक्सेल हा त्याचा एक प्रॉडक्ट आहे. मायक्रोसॉफ्टचा एवढा बिझनेस होऊ शकतो हे का बरं एका व्यक्तीलाच वाटलं या जगामध्ये? बिल गेट्सनाच का वाटलं? कारण तिथे काहीतरी होतं, ती दृष्टी होती, तो ब्रेन काहीतरी ट्रेंड होता त्यामध्ये. रे क्रॉकलाच का वाटलं की एक ऑर्डिनरी बर्गर सारखा प्रॉडक्ट हा जगभरात विकला जाऊ शकतो? कारण तिथे काहीतरी विजन होतं त्याच्यात, तो पैसा बघण्याची. तिथे तो बर्गर दिसला नाही, तिथे तो एक प्रॉडक्ट दिसला नाही, तर त्याच्या मागे असलेला प्रचंड मोठा बिझनेस दिसला. ह्या विजन विषयी मी बोलतोय. एवलेंना पण चहा दिसणं बंद झालं एक दिवस, चहाच्या मागे लपलेला मोठा बिझनेस दिसला, म्हणून मग ते फ्रँचाईज मॉडेलमध्ये आले. सेम इज विथ चितळेज, सेम इज विथ जेवढे ब्रँड्स भारतीय आहेत त्यांचं पण. सो आपल्याला कधी कधी आश्चर्य वाटतं की या अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत, ज्या आपल्या समोरून जात असतात पण आपल्याला दिसत का नाही? कारण आपला मेंदू त्यामध्ये आपण ट्रेन नाही केलेला. वी डोंट ट्रेन आवर ब्रेन. आपण आपला मेंदू या गोष्टीमध्ये ट्रेन नाही करत की त्याला फायनान्स कळायला पाहिजे. ती भाषाच नाही आहे मुळात आपली. इनफॅक्ट बहुतेक घराची, बहुतेक कुटुंबाची फायनान्स म्हटलं तर ते पहिल्यांदा कान बंद करून टाकतात. ते म्हणतात नो नो, हा आपलं काम नाही आहे, त्याचा आणि आपला काही संबंध नाही. तर तुम्हाला माझी यापूर्वी पण मी व्हिडिओजमधून बऱ्याच वेळा बोललो, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही फायनान्सची नॉलेज आणि फायनान्सची लँग्वेज शिका. त्याने तुमचा मेंदू ट्रेन होत जाईल हळूहळू अपॉर्च्युनिटीज बघण्यामध्ये. आजूबाजूला या पैशाच्या अपॉर्च्युनिटीज कुठे कुठे आहेत हे तुम्हाला दिसायला लागेल, आणि जे एकदा अपॉर्च्युनिटीज दिसायला लागल्या की तुम्हाला त्या सहजपणे एक्सप्लोअर करता येतील. एक लक्षात घ्या, मेंदू हा या गोष्टीमध्ये ट्रेंड आहे की त्याला तुम्ही जे दाखवायचं म्हणता तो तेच बघतो, अन्यथा त्याच्या समोर असूनही ते दिसणार नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आता सहजपणे तुमच्या आजूबाजूला लाल रंग कुठे कुठे बघा, तर तुम्ही जिथे कुठे असाल त्याच्या आजूबाजूला तुम्हाला असंख्य ठिकाणी लाल रंग दिसेल. तो तुम्ही 5 मिनिटापूर्वी पाहिला होता का? कदाचित असून तुम्हाला दिसला नसेल, कारण तुम्ही मेंदूला स्पेसिफिकली तिकडे डायव्हर्ट नव्हतं केलं. मेंदूचं वैशिष्ट्य तेच आहे मित्रांनो. मेंदूला जे बघायला सांगतो आपण, मेंदू ते बघतो. त्यामुळे तुम्हाला फायनान्स हा विशिष्ट प्रकारे बघण्याचं ट्रेनिंग मेंदूला द्यावं लागेल, तरच मेंदू ते करेल. अन्यथा मेंदू, जे असं म्हटलं जातं, ब्रेनला स्वतःचा ब्रेन नाहीये, मेंदूला स्वतःचा मेंदू नाहीये. तो तेच करेल जे तुम्ही त्याच्यात टाकणार आहात. त्यामुळे आजपासून एक प्रयोग करून बघा
जास्तीत जास्त फायनान्सविषयी बोलायला लागा, वाचायला लागा, फायनान्सविषयी व्हिडिओज बघायला लागा, फायनान्सविषयी चर्चा करायला लागा. तुम्हाला अपॉर्च्युनिटीज दिसायला लागतील आजूबाजूला. तुम्हाला असंख्य संधी दिसायला लागतील आणि तुमच्या फायनान्समध्ये डिफरन्स पडायला लागेल. दॅट इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स बिकमिंग रिच. एकदा या मार्गाला तुम्ही मार्गक्रमण करायला सुरुवात झाली की तुम्हाला लक्षात येईल की अरे देर इज फुल ऑफ द वर्ल्ड इज फुल ऑफ मनी. जगामध्ये अबंडन्स ऑफ मनी आहे, भरपूर विपुल पुष्कळ पैसा आहे. त्यामुळे आजपासून इट्स माय रिक्वेस्ट की तुम्ही फायनान्सचं नॉलेज, फायनान्सची लँग्वेज आणि फायनान्सची चर्चा करायला शिका. कदाचित तुमच्या फायनान्समध्ये ह्यूज डिफरन्स होईल आणि हीच तुमची कदाचित पहिली स्टेप असेल. ट्रेन युअर ब्रेन. मेंदूला शिकवा पैसा बघायला, पैसा बोलायला, पैसा ऐकायला. काय फरक पडतो तो आपण कधीतरी कॉमेंट्समध्ये चर्चा करूया. त्यामुळे मित्रांनो, आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुमच्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका. नमस्कार.